राधानगरी आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप प्रतिरोध मास शुभारंभ आणि डेंग्यू मलेरिया जनजागृती। राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथे पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने हिवताप प्रतिरोध मास शुभारंभ आणि डेंग्यू मलेरिया जनजागृतीसाठी आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। यावेळी सेवानिवृत्त आरोग्य सहायिका गीतांजली चौगले, कमल तोडकर आणि सुनीता फराकटे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला। दरम्यान आरोग्य अधिकारी डॉक्टर आर. शेटे यांनी रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती हीच आपली खरी शक्ती असल्याचं सांगितलं। वैद्यकीय अधीक्षक मिलिंद कदम यांनी विभागीय आयुक्तांनी आयोजित केलेल्या 100 दिवसीय कार्यक्रमांमध्ये राधानगरी तालुका आरोग्य विभाग महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरला, याचे श्रेय तालुका आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्व घटकांचे आहे असे सांगितले। आरोग्य सेवक रवी परीट, आरोग्य सहायक S.R. पाटील, विक्रम वागरे यांनी मनोगते व्यक्त केली। यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर फारुक देसाई, गजानन मोहिते, R.S. पाटील, रवी परीट, G.I. पाटील, R.S. पाटील, जिल्हा नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा M.M. पाटील, S.R. पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।